वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आजचा खूप फन ब्लॉग असणार आहे, तुम्हाला थंबनेल बघून कळायलाच असेल. आणि आज देवाची कृपा असं की पाऊस नाही यायला पाहिजे. आता बोलली की पाऊस नाही यायला पाहिजे, लगेच ऊन पडलं आणि लगेच पाऊस येईल. काय माहिती. तर चला गाईज, सुरुवात पहिले जाऊया समीक्षाकडे, कारण की समीक्षा इथे आली, ऑब्व्हियसली तिच्या सोबतच मी फिरणार आहे. बाय बाय. A few moments later. आता मी जस्ट पोहोचली. आता बघू हिचं आवरलंय की नाही. नेहमीप्रमाणे नाहीच आवरलं. 1 hour later. उभा करायला सांगितलं. यार तू स्क्रिप्ट मोडली हा. चला आता किती 1 घंट्यानंतर आवरलं हिचं. मी 1 घंट्यापासून बसलेली आहे. ओ 1 तास कम्प्लीट. 4 वेळेस बोल 1 तास. शेवटी कोण निघलं? वाव, किती मोठं आहे ते. हो यार, ते माकड का क्यूट बसले तिथे. 1 नंबर. यार हे रेनबो कलर किती छान दिसतंय व्हिडिओ मध्ये. जस्ट आम्ही पोहोचलो आणि ते खूप गाणं आहेत यार, बोलता नाही येणार जास्त. कॉपीराइट. आज आपण आलो आहे संभाजीनगरच्या मॅनिक मंकी मध्ये खूप सारी मस्ती धमाल करण्यासाठी. आणि आज आपल्या सोबत आहे समीक्षाचा दादा आणि दादाचा एक फ्रेंड आणि त्यांचे कझिन्स, एवढे सगळेजण आलो आहेत. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, खूप जास्त मजा येणार आहे. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. एक्साइटेड. माझी गावाली फिलिंग. हो, सेम फिलिंग. आता बॉलिंग करायची, बघू कोण विन होता. ऑफकोर्स मी तर नाही होणार. पहिले अरे मी खूप खेळली पण मला जमतच नाही. दादानी सॉक्स नव्हते आणले तर त्याला विकत घ्यावं लागले. पण त्याच्या साईजचे 50. त्याच्यावरती नंबरिंग असते. हा. आणि फिंगर्सची पण साईज, बोलची पण साईज वेगवेगळी बघ. हो, हे छोटी, याची छोटी. हे गर्ल साठी, हे बॉईज साठी. छोट्यांसाठी पण. अरे हे बघ, हा स्मॉल आहे, हा लार्ज आहे. हा. हे फर्स्ट टाइम खेळत आहे दोघी. लेट्स गो. हे आपलं हमारा पहला ट्रायल था.
चलनखोरी देखो, मला नाही देते अश्विनी, मला नाही म्हणत असं कर तसं कर. चलनखोरी देखो. आता आमचं बॉलिंग खेळून झाले. क्रिकेट आणि आपण जाऊन झाले गेम झोन मध्ये. अच्छा तो पांडा फेकतोय का? असं अंगावरच आलं. आम्ही जेव्हा बॉलिंग करत होतो तेव्हा अश्विनीला दादा एक से बढ़कर एक म्हणजे स्ट्रॅटेजी सांगत होता, तू असं कर तसं कर. लिटरली दादाने सांगितलं होतं, अश्विनी पण पकड फोन. दादा बोलला होता तू बॉल घे, बॉल असा पकड आणि असा टाक. अश्विनीने एवढा भारी टाकला, जिथून स्टार्टिंगला अशी गटर चालू त्याचा आवाज जात असेल का, गटर मध्ये डायरेक्ट. हे सगळं एकदम भयानक असत होते, एकदम भारी. आता फर्स्ट गेम आम्ही बॉलिंग तर खेळलोय. आता जे छोटे छोटे होते ज्यांना बॉलिंग अलाउड नव्हती कारण की ते खूप लहान आहे, ते बॉल्स खूप हेवी असतात, तर रेस्ट्रिक्टेड एज ग्रुप अलाउड आहे खेळायला, तर ते क्रिकेट खेळत आहे. बाकी क्रिकेट नंतर आता बघूयात आपण लेझर टॅग किंवा मग ट्रॅम्पलिनलाच जाऊ. आता सध्या पाणीसाठी बाहेर आलो, तो चावी घेऊन टाक. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत नक्की इकडे या, जे म्हणजे चांगलं आहे हे स्पॉट. फॅमिलीसाठी नाही रे, फॅमिली पॅरेंट्स कशी उड्या मारणार, पॅरेंट्स नाही ग, बाकीचं VR नाहीतर मग ते लेझर टॅग काय म्हणते येतो. हा ते कधी ते पण ठीक आहे, पण बेस्ट ग्रुप म्हणजे फ्रेंड्स वाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि म्हणजे ट्राय करा की खूप जास्त जण आले पाहिजे, त्याच्यातच मजा येते. 2-4 जण मजा घ्या. 1-1.5 तास चालला असं ना बॉलिंग. हा, आम्ही 5 जण खेळत होतो. मज्जा. चलो आता आपण फिर से अंदर करेंगे एंट्री. केस कसे झाले बघ. काय गेम आहे बेस्ट 107 माझ्यासाठी करायलाच पाहिजे. दादा कर ना. अश्विनी खर रक्षाबंधनचं गिफ्ट. तो बोलला का एवढं तिकीट भेटले. वा, टाकू नको त्याचे ते. गुड जॉब. तुला देत नाही वाटतं खेळायला तू बाई.
आता ह्या दुसऱ्या दादामध्ये बघू कोणाचा जास्त स्कोअर होतो. तिकीट मिळाले. Chasing dreams with hurried pace, breaking free from all the chains we face. Crazy beats that come and go, unleash your soul, let dreams unfold. In this wild dream we're in, we crave the edge. रेडी फॉर दिस. खूप मजा येणार आहे. एकदम रापचिक शूट. In this wild dream we're in, we crave the edge. आणि इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. मी खेळण्याच्या नादामध्ये जॅकेटमध्ये मोबाईल टाकून झीप लावून घेतली आणि नंतर ती झीप उघडतच नव्हती. खूप कोशिश केली. ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस आलाच शेवटी. अगं ते माकडासोबत फोटो काढायचा होता मला. पावसातच निघतात माझे इथं हाल होता की गाडी चालवते.
दॅट्स इट फॉर टुडे गाईज. खूप जास्त फन ब्लॉग होता हा नक्कीच. हां, तुम्हाला सांगायचं राहिलं की मॅनिक मंकीची एंट्री फीस काहीच नाही आहे, फ्री आहे. तिथे जाऊन तुम्ही इंडिव्हिज्युअल जे गेम खेळला त्याचं पे करायचं फक्त. आणि आम्हाला दिवसभरातून आम्ही जेवढं पण खेळलं 1000 रुपीजपर्यंत सगळं झालं. आणि जर तुम्हाला तिथे खायचं वगैरे असेल तर कॅफेसुद्धा आहेत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कसा वाटला आजचा हा ब्लॉग कमेंट करून सांगा प्लीज. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहील. मला मोटिवेशन भेटतं तुमच्या कमेंट्स थ्रू. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.